व्हॅनिला केक किंवा मग क्रीम केक किंवा मग इतर कुठलाही केक जो आहे तुम्ही नक्कीच खाल्ला असेल, पण कधी तुम्ही मँगो केक ट्राय केला आहे का? तर एकदा माझ्या सांगण्यावरून एकदा नक्की ट्राय करा. मुलांच्या आवडीचा आहे, बनवायला झटपट बनला जातो आणि महत्त्वाचं म्हणजे अगदी असा एकदम कापसासारखा मऊ लुसलुशीत जाळीदार बनतो. आणि महत्त्वाचं म्हणजे जास्तीची भांडी न वापरता एकच मिक्सर जारमध्ये सगळं आपण करणार आहोत. तर इथे मी 1 वाटी अगोदर रवा घेतलेला आहे. रवा बारीक जाड कुठलाही घेतला तरी सुद्धा चालेल, कारण आपल्याला मिक्सरला फिरवायचं आहे. साधारण 1.5 वाटी रवा घेतला, त्याच वाटीने अर्धी वाटी मैदा घेतला. आता इथे तुमच्याकडे मैदा नसेल तर गव्हाचं पीठ वापरलं तरी सुद्धा चालेल. त्यानंतर 3 चमचे मिल्क पावडर घेतली, ऑप्शनल आहे पण चव छान येते त्यामुळे मिल्क पावडर सुद्धा या ठिकाणी घातली. त्यानंतर त्याच वाटीने साखर सुद्धा घेतली, साधारण 1 वाटी साखर घेतली. आता इथे गोडाचं प्रमाण तुम्हाला हवं तसं कमी जास्त करू शकता. अगोदर हे सर्व मिक्सरला फिरून घेतलं आणि छान अशी याची पावडर तयार करून घेतली. आता हवं तर तुम्ही हे असंच एअरटाईट कंटेनरमध्ये भरून ठेवू शकता आणि हवं तेव्हा मिक्स करून केक करून खाऊ शकता. त्यानंतर इकडे अगोदर आपण थोडीशी पूर्वतयारी करून घेऊया. कढई प्रीहीट करण्यासाठी ठेवली. त्यानंतर ज्यामध्ये आपल्याला केक लावायचा आहे, केक टिन घेतलं. केक टिनला तेल लावून छान असं ग्रीस करून घेतलं. थोडंसं पीठसुद्धा बुरबुरलं. म्हणजे काय होतं, आपला केक जो आहे कुठे तुटला जात नाही, फुटला जात नाही आणि छान पद्धतीने आपला केक जो आहे डिमोल्ट होतो. तर या ठिकाणी थोडं पीठ लावलं. आता ही तयारी जी आहे पूर्वतयारी करणं खूप गरजेचं आहे, कारण ज्यावेळेस आपण बॅटरमध्ये सोडा त्यानंतर बेकिंग पावडर घालतो तर ती ॲक्टिवेट झालेली असते आणि मग नंतर आपण पूर्वतयारी करायला घेतली तर ते डिॲक्टिव्ह सुद्धा होऊ शकतं. त्यानंतर इथे साधारण 2-3 चमचे मी तुटी फुटी घेतली होती, त्यामध्ये थोडंसं पीठ घातलं आणि छान अशी तुटी फुटी घोळवून घेतली. म्हणजे काय होतं, केकमध्ये ज्यावेळेस आपण तुटी फुटी घालतो ते छान पद्धतीने सगळीकडे पसरली जाते आणि महत्त्वाचं म्हणजे केक चिवट होत नाही आणि आपली तुटी फुटीसुद्धा छान कडक राहते. तर ही टिप तुम्ही नक्की फॉलो करा. त्यानंतर साधारण 3 चमचे दही घेतलं. आता दही जास्त प्रमाणात आंबट असेल तर 1च चमचा घ्या. त्यानंतर त्याच वाटीने मी 1/2 वाटी तेल घेतलेलं आहे. इथे शेंगदाणा तेल किंवा मोहरीचं तेल म्हणजेच काय तर सुगंधित तेल न वापरता आपलं जे रेग्युलर रिफाइंड ऑइल असतं तेच वापरायचं. त्यानंतर इथे 1 वाटी दूध घेतलं. आता तुम्हाला मँगो केक म्हणजे आपल्याला यामध्ये आंबा घालायचा आहे, पण तुम्हाला जर असं वाटत असेल की आंबा दूध दही नको तर तुम्ही दूध दही स्किप करून 1.5 वाटी पाणी घातलं तरी सुद्धा चालेल. पण थोडीशी चव जी आहे थोडीशी चेंज होईल, त्यामुळं इथे दुधाचा वापर करा. मी तरी असंच म्हणेन, कारण हे संपूर्ण जिन्नस जे आहे छान असे शिजवून निघणार आहेत. त्यानंतर इथे मी 1 हापूस आंबा घेतलेला आहे. आता इथे हवं तर तुम्ही केशर घ्या किंवा मग हापूस घेतला तरी सुद्धा चालेल. फक्त जो आंबा गोड असेल तो घ्या, कारण आंबट चवीचा आंबा अजिबात घेऊ नका, नाहीतर पूर्ण केक जो आहे आंबट होण्याची शक्यता आहे. तर ह्या आंब्याचा जो आहे संपूर्ण गर आपण मिक्सर जारमध्ये घालूया. या ठिकाणी मी अगोदरच पल्प वगैरे काढून ठेवलेला नव्हता, तुमच्या समोरच मी इथे 1 आंब्याचा जो गर आहे साधारण मिक्सरच्या जारमध्ये घालून घेत आहे. तर अशा पद्धतीने इथे आंब्याचा संपूर्ण गर जो आहे मिक्सरच्या जारमध्ये घालून घेतला. आता इथे मी हापूस आंबा वापरत आहे, तर हापूस आंब्याला दाटसरपणा असतो, त्यानंतर रंगसुद्धा सुरेख असतो. पण तुम्हाला जर असं वाटत असेल की तुम्ही जो आंबा वापरताय त्याला इतका कलर नाही आहे, रंग नाही आहे, तर थोडासा इथे ऑरेंज फूड कलर किंवा मग थोडीशी हळदी घातली तरी सुद्धा चालेल. खूप जास्त नाही, अगदी चिमूटभर. त्यानंतर इथे मी 1/2 चमचा सोडा, अर्धा चमचा बेकिंग पावडर, चिमूटभर मीठ घालून सर्व जिन्नस जे आहे एकत्र करून घेतले, जेणेकरून आपला सोडा त्यानंतर जे आहे बेकिंग पावडर सगळीकडे व्यवस्थित मिक्स होईल, कुठे एक जागी थांबणार नाही. परत एकदा मिक्सरला फिरून घेतलं आणि छान असं आपलं बॅटर तयार झालेलं आहे. रंगसुद्धा तुम्ही पाहू शकता किती सुरेख आलेला आहे. त्यानंतर आपण जी तुटी फुटी पिठामध्ये घोळवून घेतलेली होती ती सुद्धा यामध्ये घालून घेतली आणि हलक्या हाताने मिक्स करून घेऊया, म्हणजे तुटी फुटी छान सगळीकडे पसरली जाईल. तर हा जो केक आहे बनवायला जितका सोपा आहे, 15 दिवस सहज टिकतो. एअरटाईट कंटेनरमध्ये फ्रीजमध्ये स्टोअर करून ठेवू शकता. हवं तर तुम्ही हा केक प्रवासात सुद्धा नेऊ शकता. फक्त केक झाल्यावर संपूर्ण थंड झाला की मगच डब्यामध्ये पॅक करा.
त्यानंतर हे संपूर्ण बॅटर जे आहे केक टिनमध्ये घालून घेतलं आणि एक 2 ते 3 वेळेस टॅप टॅप करायचं, म्हणजे जी एक्स्ट्राची एअर वगैरे असते ती निघून जाते. तोपर्यंत इकडे आपली कढईसुद्धा छान प्रीहीट झालेली होती. झाकण काढताच कढईमधून छान वाफ आली. तर यामध्ये केक टिन ठेवलं. आता यावर जर मी तेच झाकण ठेवलं तर केक आपला दुपटीने फुगून येणार आहे आणि आपण तेच झाकण ठेवलं तर मग आपला केकचा जो वरचा भाग आहे ताटाला चिकटू शकतो. त्यासाठी मी इथे त्याच मापाची एक कढई यावर ठेवलेली आहे. तुमच्याकडे कढई नसेल तर पातेलं ठेवलं तरीसुद्धा चालेल, पण अशा पद्धतीने ठेवलं की वरचा जो भाग आहे छान असा शाबूत राहतो. तर 35 मिनटं झाले. मंद आचेवर 35 मिनटं केक शिजवून घेतला. 35 मिनटानंतर झाकण काढलं, टूथपिक घालून चेक केलं तर केक मस्त शिजला होता, कुठेही कच्चा राहिलेला नव्हता. आता तुम्हाला टूथपिकमध्ये काही दिसत नसेल त्यामुळे मी इथे चमचासुद्धा खोचून दाखवते. तर चमचासुद्धा खोचल्यावर छान असा इझी पद्धतीने निघून आला, म्हणजे आपला केक जो आहे छान पद्धतीने जो आहे शिजलेला आहे, कुठेही कच्चा राहिलेला नाही. आता थंड झाला केक की मग केक जो आहे मोल्डमधून डिमोल्ड करायचा. गरम असताना कधीही केक डिमोल्ड करू नका, कारण तुकडे पडण्याची शक्यता असते. त्यानंतर अशा पद्धतीने केक डिमोल्ड करून घेतला आणि दुपटीने काय तर तिपटीने हा केक जो आहे आपला फुगला आहे. आणि मी आता तुम्हाला कटिंगसुद्धा करून दाखवते. तर एकदम इझी पद्धतीने आपली सुरी चालत आहे. त्यानंतर एकदम रवाळ, तोंडात टाकताच विरघळणारा, म्हणजेच काय मिल्क अँड माउथ अशा पद्धतीचा हा केक जो आहे तयार झालेला आहे. आता इथे मी स्क्वेअर शेपमध्ये कट करत आहे. तुम्हाला हवं त्या शेपमध्ये तुम्ही कट करू शकता, पण स्क्वेअर शेप जी आहे दिसायला सुद्धा सुंदर दिसते आणि महत्त्वाचं म्हणजे आपल्याला डब्यामध्ये स्टोअर करून ठेवायला सुद्धा सोपी जाते. तर अशाच पद्धतीने सर्व जे केक आहे मी कट करून घेतला. आणि महत्त्वाचं म्हणजे आंब्याचा सीझन जाण्या अगोदर हा केक एकदा नक्की ट्राय करा. तुमचा अनुभव माझ्यासोबत शेअर करा. रेसिपी आवडली तर जास्तीत जास्त तुमच्या मैत्रिणींना, नातेवाईकांना ही रेसिपी शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब करायला अजिबात विसरू नका. जास्तीत जास्त मला सपोर्ट करा. अशाच नवनवीन रेसिपीज मी तुमच्यासाठी घेऊन येत राहणार आहे, त्यामुळं चॅनल सबस्क्राईब करायला अजिबात विसरू नका. आणि या पद्धतीचा केक एकदा नक्की बनवा आणि मुलांना खायला द्या. तुमचे मुलं जे आहे अतिशय खूप खुश होतील.